नमस्कार मित्रांनो, सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आदिराज घराबाहेर येतो आणि पाहुणीला विचारतो की नित्या मॅडम कुठे आहेत. पाहुणी म्हणते की म्हणजे ती घरामध्ये नाही का. सावरी लगेच म्हणते की अरे दाद्या, आम्ही तिला सकाळपासून पाहिलंच नाहीये. आदिराज विचार करू लागतो की न सांगता नित्या मॅडम कुठे गेल्या असतील. इतक्यात पोलीस तिथे येतात आणि मुकुंदराव जाधव असं मोठ्याने ओरडतात. त्यानंतर सर्वजण घाबरून जातात आणि तात्या त्यांना विचारतात की काय झालं आहे. त्यानंतर पोलीस सांगतात की आम्ही तुम्हा दोघांनाही अटक करायला आलो आहे. त्यानंतर पाहुणे लगेच मध्ये येते आणि म्हणते काय झालं, यांनी काय खून केला आहे का चोरी केली आहे. त्यानंतर लगेच ते पोलीस म्हणतात की त्यांनी छळ केला आहे. नित्या अधिकारी मॅडमनी तुमच्या विरोधामध्ये तक्रार नोंदवली आहे की तुम्ही त्यांचा छळ केलेला आहे. हे ऐकल्यानंतर मात्र सर्वांना धक्का बसतो. आदिराज म्हणतो की साहेब, तुमचा काहीतरी गैरसमज झाला आहे. माझ्या आईडे आणि तात्या असं कधी करणं शक्यच नाही आणि नित्या मॅडमसुद्धा असं कधीच करणार नाही. विमल म्हणते की साहेब, तुमचा काहीतरी गैरसमज झालेला आहे. आम्ही कधी कुणाला हातसुद्धा लावलेला नाही. आणि लगेच तिला तो प्रसंग आठवतो जेव्हा ती नित्याच्या कानाखाली मारते. आणि लगेच म्हणते, बघितलं नाही काय केलं नित्याने. गोड गोड बोलली आणि केसाने गळा कापला आहे. मी म्हटले होते ना तुम्हाला, ही पोरगी घराची राख रांगोळी करणार आहे. त्यानंतर इन्स्पेक्टर लगेच आदेश देतात की यांना घेऊन चला म्हणून. आदिराज त्यांना थांबवतो आणि म्हणतो, माझ्या आयडिया आणि तात्या असं कधीच करणार नाही. तुमचं काहीतरी गैरसमज होतं आणि नक्कीच काहीतरी चुकत आहे. त्यानंतर इन्स्पेक्टर म्हणतात की तुम्हाला जे काही बोलायचं आहे ते कोर्टात बोलायचं आणि पुन्हा इशारा करतात की चला यांना घेऊन चला. गावकरी तात्यांना बोलतात की तुम्ही असं काही कराल असं वाटलं नव्हतं. एवढी श्रीमंत पोरगी सगळं घरदार सोडून तुमच्या इथं आली आणि तुम्ही तिचं छळ करता. त्यानंतर एक बाई लगेच म्हणते की काय रे आदिराज, तू पण याच्यामध्ये सामील आहेस की काय. आदिराज सर्वांवरती ओरडतो आणि गप्प बसा असं म्हणतो. त्यानंतर एक गावकरी पुन्हा म्हणतो की तू तर शांतच बस रे, तू तर काही बोलूच नको. गावाला मारे शहाणपणाच्या गोष्टी शिकवत असतोस आणि तू काय करतोय, तुझ्या घरामध्ये काय होतंय हे तुलाच माहीत नाही. त्यानंतर पोलीस आदेश देतात की तात्या आणि विमलला घेऊन चला आणि पोलीस त्यांना खेचतच घेऊन जातात. पाहुणी लगेच म्हणते की राज, अरे नित्याने हे काय केलं आहे. आदिराज खूप चिडलेला असतो. इकडे संध्या, लवली आणि नित्या भंगारवाल्याला शोधायला दुसऱ्या गावामध्ये आलेले असतात. लवली म्हणतो की अरे याच गावामध्ये तो राहत आहे, मी सर्व चौकशी केली आहे. संत्या म्हणतो की एवढ्या गावामध्ये, एवढ्या घरामध्ये त्याचं घर कसं काही शोधायचं. इतक्यात भंगारवाला असा आवाज येतो आणि तिघेही त्या आवाजाच्या दिशेने पळत सुटतात. तिथे त्यांना भंगारवाला दिसतो. नित्या लगेच घाईघाईने त्याच्या पोत्यातून तो डबा घेते आणि त्या डब्यामध्ये बघते तर नागदेवतेची प्रतिमा देखील असते. ती खूप आनंदित होते आणि म्हणते या सगळ्याचा आनंद सगळ्यात जास्त आईंना होईल. लवली लगेच त्या भंगारवाल्याला पैसे देऊ करतो. इकडे तात्या इन्स्पेक्टरला विनवणी करून सांगतात की अहो, आम्ही काहीसुद्धा केलेलं नाही आहे, विश्वास ठेवा आमच्यावरती. इन्स्पेक्टर त्यांच्यावरती ओरडतात आणि बडबड बंद कर तुझी असं म्हणतात. एकदा सांगितलेलं कळत नाही का असं म्हणतात आणि हवालदाराला इशारा करतात. हवालदार चक्क ते तात्यांना मारू लागतो. इकडे लेडीज कॉन्स्टेबलसुद्धा विमलला मारू लागत असतात. तितक्यात आदिराज तिथे येतो आणि जोरात ओरडतो की इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही हे काय करत आहात. माझ्या आयडिया आणि तात्याने काहीसुद्धा केलेलं नाहीये. मग लगेच म्हणते, राजा बघितलं का नित्या मॅडमनी काय केलं आहे. रात्री तर खूप साळसूतपणे बोलत होत्या माझ्याशी, समजूतदारपणे बोलत होत्या आणि सकाळी उठून लगेच पोलीसमध्ये कंप्लेंट केली. म्हणजे बेसावत असताना त्यांनी वार केला आहे. तात्या विमलला समजवतात की तू नको स्वतःला त्रास करून घेऊ, कर नाही त्याला डर कशाला पाहिजे असं म्हणतात. तेव्हा विमल म्हणते, मी तर पाहुणीला मारायला गेले होते पण त्या कशा काय मध्ये आल्या मलाच माहीत नाही. सगळं झालं ते सगळं चुकून झालं. त्यानंतर आदिराज म्हणतो की आयडे, मला सर्व माहीत आहे, तू नको काळजी करू, तू जरा शांत राहा. विमल म्हणते की कशी काय शांत राहू मी. विमल म्हणते की हाच दिवस राहिला होता बघायचा आणि तुझ्या बायकोने तो सुद्धा दिवस दाखवला आहे. काय वाईट केलं होतं आम्ही तिचं. आणि असं म्हणून मोठ्या मोठ्याने कपाळाला हात लावून रडायला लागते. इन्स्पेक्टर म्हणतात की अहो ताई, बडबड करा बंद करा तुमची. आणि हात उचलताना काही वाटलं नाही ना. हात उचलताना अगोदर 10 वेळा विचार करायला पाहिजे होता. आदिराज म्हणतो, आयडिया आहे ती माझी, मुद्दामून काही केलेलं नाही आहे, ते चुकून झालेलं आहे. तेव्हा इन्स्पेक्टर आदिराजवरती ओरडतो. इन्स्पेक्टर म्हणतो की सगळं चुकून झालं आहे का. तुझ्या आयडीने चुकून तुझ्या बायकोला मारलं आहे आणि तुझ्या बायकोने सुद्धा इथे येऊन जबाब दिला आहे, तो सुद्धा चुकूनच ना. त्यानंतर आदिराजला धक्का बसतो. कोणता जबाब असं विचारतो. इन्स्पेक्टर लगेच त्याच्या हातामध्ये फाईल देतो आणि आदिराज फाईलमध्ये बघतो तर त्याला धक्काच बसतो आणि मनामध्ये म्हणतो, नित्या मॅडम, तुम्ही पुन्हा एकदा माझा विश्वासघात केला आहे.
आता तर तुम्ही माझ्या आईवडिलांना त्रास दिला आहे आणि त्यांना त्रास देणाऱ्यांचे मी काय हाल करतो हे तर तुम्हाला माहितीच आहे ना. आता तेच भोगावं लागणार आहे तुम्हाला असं म्हणतो. इंस्पेक्टर म्हणतो, बघितलं ना जबाब, आता निघायचं बाहेर, सरकारी कामामध्ये अजिबात अडथळा आणायचा नाही, नाहीतर तुला सुद्धा आत टाकेल असं म्हणतो. इकडे नित्या, लवली आणि संध्या तिघीजण घरी परत येत असतात. त्याच वेळेस त्यांना जोगतीन भेटते. त्या तिचा आशीर्वाद घेते आणि जोगतीन म्हणते की देवी आईचा सांगावा घेऊन आलेली आहे. आपल्या नकळत खूप काही गोष्टी घडत असतात. संकट बेसावध असताना येत असतं. तुझ्या मागे खूप काही घडून गेलेलं आहे, काय घडणार आहे या सगळ्यांचा हिशोब करायला हवा. संकट चोर पावलाने येतो आणि आपण बेसावध असतो. लय मोठी परीक्षा घेणारा काळ येणार आहे आता. म्हणू नको, खचून जाऊ नको, फक्त एवढंच ध्यानात ठेव, बाकी सगळं ती बघून घेईल असं म्हणते आणि तिथून निघून जाते. इकडे शालिनी लगेच इन्स्पेक्टरला फोन लावते आणि आमचं काम तुम्ही केलेलं आहे, थँक्यू असं म्हणते. त्यानंतर प्रकरण अजून शिजू देत, मग मी येते थोड्या वेळात. मी आल्यानंतर तिथं फक्त माझ्या होला हो मिळवायची, बाकी काहीही जास्त बोलायचं नाही असं म्हणते. त्यानंतर इन्स्पेक्टर हो असं म्हणतो आणि फोन ठेवून देतो. शालिनी लगेच सोमाला म्हणते की आता नित्या एकटी पडलेली आहे, हाच काळ आहे. आता गावाबाहेर किंवा या जगामध्ये कुठेही मृगशीर्ष नक्षत्रामध्ये जन्मलेली व्यक्ती बघायची आणि त्याच्या हातून तिला मारून टाकायचं. त्यासाठी कितीही पैसे द्यावे लागले तरीही चालतील, लगेच कामाला लाग, आपल्याकडे 3 महिनेसुद्धा उरलेले नाहीत असं म्हणते. सोमा लगेच म्हणतो की मॅडम साहेब, लगेच कामाला लागतो आणि सगळे माणसं कामाला लावतो असं म्हणून तो निघून जातो. तितक्यात पाहुणे तिथे येते आणि म्हणते, वा मॅडम, आई आणि तात्यांना चक्क तुरुंगातच पाठवून दिलं की असं म्हणते. त्यावर शालिनी म्हणते, तू आणि सोमाने जर नित्याची खोटी सही करून जबाब दिला नसता तर हे सगळं शक्य झालं नसतं. पाहुणी लगेच म्हणते की ती सही बघून राजची सुद्धा खात्री पटणार आणि तू तिला लाथ मारून घराबाहेर का हाकलून देणार. शालिनी म्हणते, एकदा ती घराबाहेर पडली की तिला या जगातून कसं बाहेर काढायचं हे मी बघते. पाहुणी म्हणते की मालकीनबाई, शब्द पाळला आहे तुम्ही तुमचा. त्यानंतर चिडूनच शालिनी तिच्याकडे बोट करून बोलते, या मागे तू माझ्यावरती जशी आवाज चढवून बोलली आहे तसं मी आता खपवून घेणार नाही, एवढं लक्षात ठेवायचं. त्या दिवशी माफ केलेलं आहे, पण यापुढे उद्धटपणे बोलली तर मी तुला माफ करणार नाही, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर पाहुणे लगेच म्हणते की मॅडम, आता मागचं सगळं सोडून द्या ना, आज तर आपला सेलिब्रेट करायचा दिवस आहे ना. त्यानंतर शालिनी म्हणते की सेलिब्रेशन नंतर आता पुढचं काम करायचं आहे असं म्हणून तिथून उठून निघून जाते. तिच्या पाठोपाठ पाहुणेसुद्धा निघून जाते. राजमा पाहुणीला जाताना बघते आणि विचार करते की दोघींचं काहीतरी शिजत आहे. इकडे नित्या धावतच डबा घेऊन आलेली असते आणि पावाच्यामध्येच रडत बसलेली असते. ते विचारते की आई कुठे आहेत, खूप खुश होतील त्या. त्यानंतर सावली चिडूनच म्हणते की तू जिकडं पाठवलं आहे ना तिकडंच आहे ती. त्यानंतर नित्याला मात्र तिच्या बोलण्याचा काही अंदाज लागत नाही. सावरी म्हणते की लाज कशी वाटत नाही की तुला असं काही करताना, सकाळपासून तू कुठं होतीस, काय केलं हे आम्हाला माहीत नाही असं समजू नकोस तू. नित्या म्हणते की अगं मी काय केलं आहे मला खरंच काही माहीत नाही. सावरी म्हणते की काय छळ केला आहे का मी तुझा, तू अशी तक्रार केली आहेस की माझ्या तात्यांना तर तुझं किती कौतुक होतं, तू त्यांच्या विरोधात सुद्धा तक्रार केली की तुझं छळ केला आहे. सगळ्या गावकऱ्यांसमोर तात्याला आणि आयडीला पोलीस उचलून घेऊन गेले आहेत. हे ऐकून नित्याला खूप धक्का बसतो. नित्या म्हणते, मी आणि तक्रार शक्यच नाही, मी कोणतीही तक्रार केलेली नाही असं सांगते. सावरी चिडूनच म्हणते की म्हणजे आता तू खोटं सुद्धा बोलायला लागली आहेस की, मला तुझं तोंड सुद्धा बघायचं नाहीये, जा इथून असं म्हणते. सावरी म्हणते की असंच उगाच पोलीस तुझं नाव घेत होते का, सकाळपासून कुठं होतीस तू, काय नाही बोलले माझ्या तात्याला आणि आयडीला गावातले लोक, विश्वभर ताट मानेने जगले आहेत ते. रात्री गोड बोलली आणि सकाळी उठून विष ओकून आली आहेस का पोलीस स्टेशनमध्ये. नित्या सावरीला सांगते की अगं मी हा पत्र आणायला गेले होते, भंगारवाल्याला शोधत होते मी सकाळपासून, मी तक्रार केलेली नाहीये, मी आत्ताच्या आत्ता पोलीस स्टेशनला जाते आणि सर्व गैरसमज दूर करून येते. आणि असं म्हणून नित्या धावतच तिथून निघून जाते. इकडे इन्स्पेक्टर आदिराजला म्हणतात की तू अजून इथून गेला नाहीस का, तुझ्या आई आणि वडिलांना मी काही सोडणार नाही, डोमेस्टिक व्हायलन्सची केस आहे ही. आदिराज हात जोडूनच म्हणतो की अहो जे काही झालं ते चुकून झालं आहे. त्यानंतर इन्स्पेक्टर म्हणतात की फारच चुका होतात तुमच्याकडून. इतक्यात शालिनी त्या ठिकाणी एका वकिलाला घेऊन येते. शालिनी तात्या आणि विमलकडे बघून नाटक करू लागते आणि म्हणते की नाव काय आहे तुमचं, तनपुरे, देव माणसं आहेत ही आणि यापुढे त्यांच्यावरती कुठलीही कारवाई करायच्या अगोदर एकदा चौकशी करायची, जामीन आणला आहे मी त्यांचा, लगेच त्यांना ताबडतोब सोडा असं म्हणते. वकील शालिनीला म्हणतो की मॅडम तुम्ही बाहेर थांबा, मी इथल्या सगळ्या फॉर्मॅलिटीज कंप्लीट करतो. शालिनी बाहेर जायला निघते आणि आदिराजला बाहेर ये असं खुणावते. आदिराज तिच्या पाठोपाठ बाहेर जातो.
आदिराज हात जोडून शालिनीचे आभार मानतो की थँक्यू मॅडम, तुम्ही पुन्हा एकदा आमची मदत केली आहे. त्यानंतर शालिनी म्हणते की थँक्यू काय म्हणतोयस, अरे तू उलट मला तुझा राग आला आहे. तू जर आधीच मला सगळं सांगितलं असतं तर मी तुला तुझ्या आईवडिलांना इथं येऊच दिलं नसतं. शालिनी लगेच म्हणते की तुझ्या आईवडिलांचा तिने खूप चांगला सूड घेतलेला आहे, खूप खालच्या तराला वागलेली आहे ती. तिने असं नको होतं वागायला. आयुष्यभर तुझ्या डोक्यावरती अशीच टांगती तलवार राहणार आहे. ती असंच काही ना काहीतरी कारण काढून तुझा सूड घेत राहणार आणि तू तिला दरवेळेस माफ करत राहणार आहेस का? सॉरी, पण मी खूप स्पष्ट बोलले तुझ्या बायकोबद्दल. तुला राग आला असेल तर सॉरी. मला जे वाटलं ते मी स्पष्टपणे बोलून दाखवलं, पण तुझं पर्सनल लाईफ आहे, तू सुद्धा बघून घे आणि मी इथंच आहे असं सांगून तिथून निघून जाते. वकील बाहेर येतात आणि आदिराजला सांगतात की तुमचं काम झालेलं आहे. आदिराज लगेच हात जोडून त्यांचे आभार मानतो आणि थँक्यू म्हणतो. वकील म्हणतो की आभार माझे नाही तर शालिनी मॅडमचे माना. तितक्यात तात्या आणि विमल दोघेही बाहेर येतात. विमल म्हणते की पुन्हा एकदा मालकीनबाईंनी आपल्याला वाचवलेलं आहे आणि देवी आईनेच त्यांना आपल्या मदतीसाठी पाठवलं आहे असं म्हणून रडू लागते. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की नित्या धावत पळत घरी आलेली असते आणि आदिराज दरवाजामध्येच उभा असतो. नित्या घरात येत असते तितक्यात आदिराज त्याला म्हणतो की नित्या मॅडम थांबा तिथंच, तुम्ही माझ्या आयडी आणि तात्यांचा अपमान केलेला आहे, बदनामी केली आहे त्यांचा असं म्हणतो. नित्या म्हणते प्लीज आदिराज माझं ऐकून तरी घे. आदिराज मोठ्याने ओरडतो की या घरामध्ये आता तुम्हाला जागा नाही, या माझ्या घरामध्ये पाऊलसुद्धा टाकायचं नाही. त्यानंतर नित्याला आश्चर्याचा धक्का बसतो. पाहुणे लगेच नित्याला हाताशी धरते आणि तिला बाहेर ओढत नेते आणि तिला ढकलून देते. नित्या खाली कोसळते आणि आदिराज घराचा दरवाजा बंद करून घेतो. तर मित्रांनो, अशाच नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.